करणारा भूतानलाही शोधावा लागणार आहे. ही सुद्धा परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. त्यावर करता काय येईल एकच उपाय सांगतो. परिस्थिती निर्माण झाली हे आधी ओळखावं लागेल. घराला आग लागली, पाणी टाकायचा हा विचार नंतर, आधी आग दिसणं जरुरीचं असतं. जेव्हा आपल्याला आग दिसते, पाणी टाकायचं की पेट्रोल हा निर्णय आपण आपल्या बरोबर घेतो. परिस्थिती अशी आहे की तुमच्या आजूबाजूला बघा, मच्छीमारांचे प्रश्न काय झालेले आहेत. त्यांना काठावरती मच्छी मिळून देणारी किनारपट्टीवरती, मी किनारपट्टी फिरून त्या दिवशी भरून आलो. तुमच्याकडल्या पालेभाज्यांची क्वालिटी घसरत चाललेली आहे आणि तुम्ही जे खाताय ते पालेभाज्या एवढं शुद्ध नाही. ही परिस्थिती तुम्हाला डोळ्याला दिसते. त्याला आणखी बारकाईने फक्त बघा. आणि झाडं लावायला, एक रोपटं लावायला 20 वर्ष लागतात तरुण व्हायला त्या रोपट्याला, बरोबर. तुम्ही काल जन्मले आज तरुण झाले का? आणि उद्या तुम्ही जॉबवर लागणार, परवा तुम्ही लगेच करोड रुपये कमावणार का? नाही. आपल्या घराला आर्थिक मजबूती आपण देतो कधी? 20 वर्ष 25 वर्षानंतर. मग या पर्यावरणाला आर्थिक मजबूती झाडं देतात, बरोबर आहे. पण कोणती झाडं? जी वृक्ष असतात, जी प्रचंड मोठी असतात. आणि ही प्रचंड मोठी वृक्ष तयार व्हायला 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष लागतात. त्यामुळं आपण जी जंगलतोड ज्या वेगानं करतोय, एका तासात 100 एकर शेत सप्पा करतो आपण. पण ते 100 एकर शेत पुन्हा हिरवगार करतो म्हटलं तर एका तासात ते शक्य नाही आपल्याला. कोणतीच मानवी टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कामी येत नाही. हे शक्य नाही आहे मानवाला. त्यामुळं इथे डायनॉसॉर होते ही पृथ्वीची वास्तविकता, खरा इतिहास आहे. परंतु आज डायनासोर नाही, हे आपल्या समोरचं सत्य आहे. 2025 पृथ्वीवरती मानवजात आहे. जे 3025 पृथ्वीवरती मानवजात असं वाटते की आपल्यापर्यंत अजून पर्यावरणाची धगधगती आग पोहोचलेली नाही. त्यामुळे आपण जागरूक नाही. आणि ज्यालाही याबद्दल शक्यता वाटत असेल, एकदा माझ्या विदर्भात पाऊल ठेवायला या. आल्या क्षणी तुमचं घरी जायचं मन करेल एवढा विदर्भ करतो. तुम्हाला तुमच्याकडला भाग वाचवायचा असेल तर तुम्ही धडाडीनं प्रश्न विचारायला शिका. आणि पर्यावरणाला वाचवायसाठी जे काही करता येईल ते तुमच्या बळावर, स्वतःच्या एकट्याच्या बळावर उभं करायची तयारी करा. आणि जाताना युट्यूब वरती एक मी सर्च करायला सांगतो, तेवढं सर्च करा आणि येणारा व्हिडिओ पूर्ण बघा. 1 तासाचा व्हिडिओ आहे. आचार्य प्रशांत ऑन क्लायमेट चेंज, लिहून घ्या तुम्ही नाव. आचार्य प्रशांत ऑन क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज बाबत तथ्यात्मक आणि पूर्णपणे सायंटिफिकली तुम्हाला डाटा सहित माहिती. हा शेवटचा संदेश तुमच्यासमोर देतो. शाळा प्रशासनाचे सरांचे माझ्या जिल्ह्यातले सर आहेत आणि त्यांनी मला संधी दिली. हा माझ्यासाठी अत्यानंदाचा हा क्षण आहे. त्याबद्दल आपल्या एनसीसी कॅडेटचे सुद्धा मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद.